मित्रांनो, जरा विचार करा, ज्यांच्यावर या संपूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वात मोठी जबाबदारी असते, जे लोक स्वतः IAS किंवा IPS सारख्या सर्वोच्च प्रशासकीय पदांवर विराजमान असतात आणि जे संपूर्ण व्यवस्थेचा कणा मानले जातात, जर तेच अतिशय उच्चशिक्षित लोक अंधश्रद्धेच्या एका भयंकर भोवऱ्यात आणि एका कथित भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले, तर या राज्याचं भविष्य नेमकं कोणत्या दिशेने चाललं आहे असा प्रश्न कोणालाही पडेल. ही कुठल्या रहस्यमय चित्रपटाची काल्पनिक कथा नाही, तर सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप घडवून आणणाऱ्या एका अतिशय खळबळजनक प्रकरणाची ही एक धक्कादायक किनार आहे. आज आपण अशा एका गुंतागुंतीच्या आणि गूढ विषयावर अत्यंत सविस्तरपणे प्रकाश टाकणार आहोत, ज्याच्या नुसत्या चर्चेनेही सध्या अनेकांची झोप उडवली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी अशोक खरात नावाचे एक तथाकथित आध्यात्मिक गुरु असल्याचे समोर येत असून, त्यांच्या कथित कार्यपद्धतीभोवती अनेक अनुत्तरित प्रश्नांचे आणि संशयाचे एक अतिशय मोठे जाळे विणले गेले असल्याचे सध्या तरी सकृत दर्शनी दिसून येत आहे. या प्रकरणाबाबत दररोज नवनवीन आणि अंगावर काटा आणणारी कथित माहिती विविध सूत्रांच्या माध्यमातून सातत्याने समोर येत असल्याचा दावा केला जात असून, यामुळे संपूर्ण राज्यभरात एका मोठ्या संभ्रमाचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. सर्वात मोठा धक्कादायक भाग म्हणजे या कथित प्रकरणाची व्याप्ती केवळ काही सामान्य नागरिकांपुरती किंवा विशिष्ट व्यक्तींपुरती मर्यादित राहिलेली नसून, राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील काही अतिशय बडे आणि उच्चपदस्थ अधिकारी तसेच त्यांच्या निकटवर्तीय कुटुंबियांचा या संपूर्ण घटनाक्रमामध्ये कथितरित्या कसा आणि कोणत्या प्रकारचा सहभाग असू शकतो याविषयी आता खुलेआमपणे अतिशय गंभीर चर्चा सुरू झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाने तेव्हा एक अतिशय गंभीर आणि अनपेक्षित वळण घेतले, जेव्हा राज्याचे जबाबदार विरोधी पक्षनेते सन्माननीय विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही अतिशय खळबळजनक आणि भुवया उंचावणारे कथित दावे प्रस्तुत केले. त्यांनी केलेल्या या कथित दाव्यांनुसार या तथाकथित बाबाच्या संपर्कात समाजातील केवळ सर्वसामान्य लोक नव्हते, तर प्रशासनातील काही अत्यंत वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, ज्यामध्ये IAS आणि IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कथितरित्या समावेश असू शकतो, ते देखील या बाबाच्या दरबारात हजेरी लावत असल्याच्या धक्कादायक चर्चांना आता उधाण आले आहे. यापेक्षाही जास्त संतापजनक आणि गंभीर बाब म्हणून ज्या गोष्टीकडे लक्ष वेधले जात आहे, ती म्हणजे या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य, विशेषतः त्यांच्या पत्नींचा या कथित आश्रमात किंवा कार्यालयात नेमका कोणत्या उद्देशाने वावर असायचा. याबाबत अतिशय खालच्या दर्जाच्या आणि समाजाच्या नैतिक मूल्यांना थेट धक्का पोचवणाऱ्या काही कथित घटना घडल्याचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या कथित वक्तव्यानुसार या संपूर्ण प्रकारामध्ये केवळ आर्थिक किंवा मानसिक शोषणच झालेले नाही, तर अतिशय धक्कादायक अशा परस्पर संबंधांच्या अदलाबदलीसारख्या भयंकर बाबींचा कथितरित्या उल्लेख करण्यात आलेला आहे. या बाबाच्या कार्यालयात काही अत्यंत अत्याधुनिक, सिस्टमॅटिक आणि काळ्या काचांचा तसेच गुप्त कॅमेऱ्यांचा कथित वापर करून काही आक्षेपार्ह चित्रीकरण केले गेल्याचा संशय देखील व्यक्त केला जात असून, असे हजारो कथित व्हिडिओ अस्तित्वात असल्याच्या नुसत्या शक्यतेनेच आता अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत. अर्थात हे सर्व दावे सध्या केवळ आरोपांच्या आणि राजकीय वर्तुळातील चर्चांच्या स्वरूपात उपलब्ध असले तरी, या आरोपांच्या तीव्रतेमुळे आणि त्यातील संदर्भांमुळे संपूर्ण प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर एक फार मोठे आणि न पुसले जाणारे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. आता या संपूर्ण प्रकरणाचा केवळ नैतिकतेचा, चारित्र्याचा किंवा सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचाच एकच पैलू उरलेला नसून, याला एक अतिशय मोठा, गुंतागुंतीचा आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असा गंभीर आर्थिक पैलू देखील असू शकतो, अशी दाट शक्यता आता अनेक राजकीय आणि आर्थिक जाणकारांकडून अत्यंत ठामपणे व्यक्त केली जात आहे. या तथाकथित बाबाकडे अगदी अल्पावधीत जमा झालेली अफाट आणि बेसुमार संपत्ती, ज्यामध्ये राज्यातील विविध मोक्याच्या ठिकाणी खरेदी केलेल्या हजारो कोटींच्या शेतजमिनी, आलिशान स्थावर मालमत्ता आणि इतर अनेक प्रकारच्या बेनामी गुंतवणुकींचा समावेश असल्याचे कथितरित्या बोलले जात आहे. या सर्व अफाट संपत्तीच्या मूळ स्रोताबाबत आता अनेक गंभीर आणि रास्त शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. याच अनुषंगानं या संपूर्ण प्रकरणाला केवळ अंधश्रद्धेचा किंवा वैयक्तिक शोषणाचा रंग उरलेला नसून, यामध्ये काळ्या पैशांचे मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या पैशात कथित स्वरूप बदलण्याचे, म्हणजेच बेकायदेशीर आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या काळ्या पैशांना कायदेशीर स्वरूप मिळवून देण्याचे काही अत्यंत मोठे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता काही घटकांकडून अतिशय प्रकर्षाने वर्तवली जात आहे. जर या कथित आर्थिक गैरव्यवहारांमध्ये
काही राजकीय नेते, काही विद्यमान मंत्री किंवा काही प्रभावशाली सत्ताधारी व्यक्तींचा खरोखरच काही कथित सहभाग असेल तर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि खोली केवळ राज्य पातळीवर न राहता ती राष्ट्रीय पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या संपूर्ण गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीसाठी केवळ स्थानिक पातळीवरील तपास समित्या पुरेशा नसून अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडी आणि गरज भासल्यास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय सारख्या सर्वोच्च आणि अत्यंत स्वायत्त अशा केंद्रीय तपास यंत्रणांनी यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची अत्यंत निकड असल्याची मागणी आता विविध स्तरातून अत्यंत जोरदारपणे पुढे येऊ लागल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या सर्व अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद घटनाक्रमांचे राजकीय पडसाद देखील आता अतिशय तीव्रतेने आणि आक्रमकपणे उमटू लागल्याचे पाहायला मिळत असून यामध्ये अनेक आजीमाजी राजकीय नेते, काही विद्यमान मंत्री आणि जवळपास 39 आमदारांच्या कथित सहभागाच्या ज्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून आणि समाज माध्यमातून अतिशय वाऱ्यासारख्या पसरत आहेत त्या पाहता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आणि सत्तेच्या नेमक्या कोणत्या सर्वोच्च वर्तुळापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे, तसेच कोणत्याही तपास यंत्रणेसाठी एक फार मोठे आणि कसोटी पाहणारे आव्हानात्मक काम बनलेले आहे. राज्य महिला आयोगासारख्या अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील आणि जबाबदार घटनात्मक पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या नावे सुद्धा या संपूर्ण संदर्भामध्ये जी काही कथित विधाने, दावे आणि प्रतिदावे सध्या सार्वजनिक मंचावरून केले जात आहेत तर त्यातून या संपूर्ण प्रकरणाला एक अतिशय वेगळे, तितकेच गंभीर आणि राजकीय सूडबुद्धीचे वळण लागताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि संबंधित तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत बारकाईनं, सखोल आणि कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला अजिबात बळी न पडता पूर्णपणे निष्पक्षपातीपणे चौकशी करत असल्याचा दावा जरी अधिकृत पातळीवर सातत्यानं केला जात असला तरी दररोज समोर येणाऱ्या नवनवीन कथित माहितीमुळे आणि राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण भविष्यात अजून कोणकोणती नवी आणि धक्कादायक वळणं घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या जसजशा नवीन आणि अतिशय धक्कादायक अशा कथित बाजू समोर येत आहेत तसतशी राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय इमारतीमध्ये म्हणजेच मंत्रालयाच्या भव्य कॉरिडॉरमध्ये सध्या एक वेगळीच आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरल्याचे कथितरित्या जाणवत असून अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीतीचे सावट स्पष्टपणे दिसून येत असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे. या कथित भोंदू बाबाच्या अटकेनंतर किंवा त्याच्या कार्यालयावर पडलेल्या त्या अत्यंत नाट्यमय छाप्यानंतर आता पुढचा नंबर आपला तर नाही ना, या एकाच भीतीनं अनेक तथाकथित प्रतिष्ठित लोकांची झोप उडवल्याचा दावा काही अत्यंत गुप्त सूत्रांकडून सातत्यानं केला जात आहे. अशी ही एक अतिशय खळबळजनक आणि भुवया उंचावणारी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे की या छाप्यानंतर राज्याच्या प्रशासनातील आणि पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोन अचानक बंद ठेवण्यास किंवा आपले जुने मोबाईल क्रमांक तातडीनं बदलण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर या बाबाच्या कथित आश्रमात किंवा त्याच्या संपर्कात आपण कधी गेलो होतो याचे सर्व डिजिटल आणि भौतिक पुरावे नष्ट करण्यासाठी सध्या एक फार मोठी आणि अत्यंत गुप्त अशी धडपड सुरू असल्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. यावरून या संपूर्ण प्रकरणाची मुळे प्रशासनात किती खोलवर रुजलेली असू शकतात याचा एक भयानक आणि अंगावर काटा आणणारा अंदाज बांधता येऊ शकतो. हा सर्व प्रकार केवळ एखाद्या व्यक्तीच्या भक्तीचा किंवा अंधश्रद्धेचा नसून यामागे एक अत्यंत सुनियोजित, गुंतागुंतीचे आणि अनेक बड्या धिंडांना एकाच धाग्यात बांधून ठेवणारे असे एखादे कथित ब्लॅकमेलिंगचे मोठे रॅकेट तर कार्यरत नव्हते ना, असा अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी येऊन ठेपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाला जो एक अत्यंत रहस्यमय आणि मानसिक गुंतागुंतीचा पैलू आहे तो समजून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. जे अधिकारी अतिशय कठीण अशा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा म्हणजेच UPSC पास करून समाजातील सर्वात बुद्धिमान आणि तर्कशुद्ध विचार करणारा वर्ग म्हणून ओळखले जातात, तेच अधिकारी अशा एखाद्या तथाकथित चमत्काराचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या आहारी नेमके कसे जाऊ शकतात हा संपूर्ण राज्याला आणि देशातील विचारवंतांना पडलेला सर्वात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आहे. यावर काही मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक अभ्यासक अशी एक अत्यंत धक्कादायक शक्यता वर्तवत आहेत की या कथित भोंदू बाबाने केवळ अंधश्रद्धेचा आधार घेतला नव्हता तर त्याने या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी अधिकाऱ्यांच्या मनातील काही अत्यंत गुप्त इच्छा, त्यांच्या पदोन्नतीची प्रचंड लालसा किंवा त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमवलेली अफाट संपत्ती सुरक्षित ठेवण्याची त्यांची भीती या सर्व मानवी कमकुवतपणाचा अतिशय हुशारीने
आणि पद्धतशीरपणे गैरफायदा घेतल्याचा संशय आहे. या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही विशिष्ट प्रकारच्या अघोरी किंवा तांत्रिक विद्यांच्या माध्यमातून भुरळ घातली गेली असावी आणि त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांचे काही अत्यंत खाजगी आणि आक्षेपार्ह अवस्थेतील कथित व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड करून त्यांना एका मोठ्या आणि न सुटणाऱ्या चक्रव्यूहात अडकवले गेले असावे, असा एक अतिशय गंभीर आणि मोठा दावा सध्या काही सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. जर या कथित दाव्यांमध्ये अगदी थोडी जरी सत्यता असेल तर हे प्रकरण केवळ काही अधिकाऱ्यांच्या निलंबनावर किंवा चौकशीवर थांबणारे नसून यामुळे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे आणि त्यातील अधिकाऱ्यांच्या नैतिकतेचे धिंडवडे निघण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. या तपासादरम्यान पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या हाती जे काही कथित इलेक्ट्रॉनिक पुरावे, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्ह लागल्याची जी चर्चा सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे, त्यातील माहिती जर खरोखरच डिकोड झाली किंवा ती पूर्णपणे उघड झाली तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय इतिहासातील हा एक सर्वात मोठा आणि काळाकुट्ट अध्याय ठरू शकतो असे बोलले जात आहे. या कथित पेनड्राईव्हमध्ये केवळ काही शेकडो नाही तर हजारो तासांचे असे काही व्हिडिओ फुटेज असल्याचे संशयितरित्या म्हटले जात आहे, जे पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाचा प्रशासनावरचा आणि एकूणच व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडून जाईल. या कथित व्हिडिओमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक प्रस्थापित चेहरे, काही लोकप्रतिनिधी आणि काही अत्यंत ओळखीचे अधिकारी अतिशय संशयास्पद आणि आक्षेपार्ह स्थितीत या बाबाच्या दरबारात हजेरी लावतानाचे पुरावे असल्याचा दावा केला जात आहे. सर्वात भयंकर आणि चिंतेची बाब म्हणजे या कथित बाबाने या सर्व पुराव्यांच्या आणि माहितीच्या आधारावर एक प्रकारची समांतर सत्ताच उभी केली होती की काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या थेट मंत्रालयातून होता त्या बदल्यांच्या आणि बढत्यांच्या फायलींवर या बाबाचा कथितरित्या काही छुपा प्रभाव असायचा का? आणि या अधिकाऱ्यांचा वापर करून त्याने स्वतःची हजारो कोटींची माया तर गोळा केली नाही ना? या अत्यंत गंभीर आणि राज्याच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या मुद्द्यावर आता सखोल तपास होणे ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. या सर्व खळबळजनक घटनाक्रमाचा जो राजकीय धुरळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उडताना दिसत आहे, त्याने एक अतिशय अस्वस्थ करणारे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेते मंडळी ज्या प्रकारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत, त्यातून या संपूर्ण प्रकरणाचे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे की खरोखरच यातून सत्य बाहेर काढण्याची कोणाची प्रामाणिक इच्छे, यावर सामान्य जनतेच्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी ज्या अत्यंत आक्रमकपणे आणि पुराव्यांची भाषा करत या प्रकरणाला वाचा फोडण्याचा कथित प्रयत्न केला आहे, त्यामुळे सत्ताधारी गोटात एक प्रकारची मोठी अस्वस्थता पसरल्याचे चित्र काही राजकीय विश्लेषक रेखाटत आहेत. दुसरीकडे या कथित प्रकरणाची व्याप्ती पाहता आणि यामध्ये गुंतलेल्या लोकांची राजकीय ताकद पाहता या प्रकरणाचा तपास अचानक मध्येच थंड बस्त्यात गुंडाळला जाईल की काय, किंवा एखाद्या छोट्या अधिकाऱ्याला किंवा हस्तकाला बळीचा बकरा बनवून मुख्य सूत्रधारांना आणि मोठ्या राजकीय नेत्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल की काय, अशी एक रास्त आणि मोठी भीती सध्या राज्यातील कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. कारण जेव्हा जेव्हा अशी मोठी आणि हाय प्रोफाईल प्रकरणे उजेडात येतात तेव्हा सुरुवातीला खूप मोठा गाजावाजा होतो, परंतु नंतर काराच्या ओघात आणि राजकीय दबावामुळे ती प्रकरणे कशी शांत होतात याचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. त्यामुळेच आता या कथित प्रकरणावर सामान्य जनतेचा आणि प्रसारमाध्यमांचा दबाव शेवटपर्यंत कायम राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सर्वत्र व्यक्त केले जात आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आणि मनी लॉन्ड्रिंगच्या ज्या संशयाच्या भोवऱ्यात हा कथित बाबा आणि त्याचे साम्राज्य अडकले आहे, ती या प्रकरणाची कदाचित सर्वात मोठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लावणारी बाजू असू शकते. सूत्रांच्या कथित माहितीनुसार या बाबाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही काही बेनामी मालमत्तांमध्ये किंवा हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या राजकीय नेत्यांचे किंवा अधिकाऱ्यांचे काळे पैसे होते ते पैसे या बाबाच्या कथित आश्रमाच्या माध्यमातून आणि काही बोगस कंपन्यांच्या किंवा ट्रस्टच्या माध्यमातून पांढरे केले जात होते, अशी एक अतिशय खळबळजनक शक्यता आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. यामुळेच या प्रकरणात केवळ स्थानिक पोलीस किंवा गुन्हे शाखा यांचा तपास पुरेसा ठरणार नसून सीबीआय, प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी यांच्यासारख्या अतिशय शक्तिशाली आणि राष्ट्रीय पातळीवरील तपास यंत्रणांनी यामध्ये आता संयुक्तपणे एक मोठे आणि धडक अभियान राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. जर या सर्व पैशांच्या आणि काळ्या संपत्तीच्या मुळापर्यंत तपास गेला तर या राज्याच्या राजकारणातील अनेक कथित मोठे मुखवटे गळून पडतील आणि ज्यांना जनता आपले आदर्श मानते किंवा ज्यांच्याकडे
अतिशय आदराने पाहिले जाते. त्यांचे काही अतिशय विदारक आणि धक्कादायक सत्य चेहरे संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडे पडतील. असा दावा आता अत्यंत विश्वासाने आणि ठामपणे काही जाणकारांकडून केला जात आहे. आणि याच सर्व कारणांमुळे या प्रकरणाचा शेवट नेमका काय होतो याकडे आता संपूर्ण देशाचे श्वास रोखून लक्ष लागून राहिले आहे. UK न्यूज टाइम्स 1+.